गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता, पडदा रडता घेई उचलूनी कडेवरी. अध्याय 12वा. अर्जुन म्हणाला, असे मिसळले कोणी तुझ भक्त उपासिती, कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते. श्री भगवान म्हणाले, रोहुनी मन माझ्यात भजती नित्य जोडिले, श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर जाणितो. परी अचिंत्य अव्यक्त सर्वव्यापी कुणीविण, नित्य निश्चळ निर्लिप्त जे अक्षर उपासिती. शोधिती इंद्रिये पूर्ण सर्वत्र समजाणनी, माझ्याकडे तिथे येती ज्ञानी विश्व हि तीरत. अव्यक्ती गोविती चित्त त्यास क्लेश त्यास विशेषची, देहवंतास अव्यक्ती सुखे बोध घडेचिना. परीचे सकळी कर्मे मज अर्पुनी मत्पर, अनन्य भक्ती योगाने भजती चिंतनी मज. माझ्यात रोविती चित्त त्यास शीघ्र चिमिस्वये, संसार सागरातुनी काढितो मृत्यू मारुनी. मन माझ्यात तू ठेव बुद्धी माझ्यात राख तू, म्हणजे मग निशंक मीची होशील तू स्वये. जाईल जड माझ्यात चित्तास करणे स्थिर, तरी अभ्यास योगाने इच्छुनी मज मिळवी. अभ्यासही नव्हे साध्य तरी मत्कर्म आचरी, मिळेल तुझ ती सिद्धी मत्कर्म ही करुनिया. न गडे हे असे कर्म योग माझ्यात सात्वी, तरी सर्वची कर्माचे प्रयत्ने फळ सोडतू. प्रयत्ने लाभते ज्ञान पुढे तन्मयता घडे, मग पूर्ण फल त्याग शीघ्र जो शांती देतसे. कोणाचा न करी द्वेष दया मैत्री मनी वसे, मी माझे न म्हणे सोशी सुख दुःखे क्षमावळे. सदा संतुष्ट जो योगी संयमी दृढ निश्चयी, अर्पी मज मनोबुद्धी भक्त तो आवडे मज. जो न लोकास कंटाळे ज्यास कंटाळती न ते, हर्ष शोक भय क्रोध नेणे तो आवडे मज. नेणे व्यथा उदासीन दक्ष निर्मूळ निष्पृह, सोळी आरंभ जो साडे भक्त तो आवडे मज. न उल्हासे न संतापे न मागे न झुरे चिजो, बरे वाईट सोडूनी भजे तो आवडे मज. सम देखे सखे वैरी तसे मानापमानही, शीत उष्ण सुखे दुःखे करुनी सम मोकळा. निंदास्तुती न घे मौनी मिळे ते गोड मानितो, स्थिर बुद्धी निराधार भक्त तो आवडे मज. जे धर्मसार हे नित्य श्रद्धे नेहमीची लक्षुनी, सेवितेत तसे भक्त फार आवडती मज.